अंबरनाथमध्ये सेना भाजपच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी। सभागृहात दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची। पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ। अंबरनाथमध्ये सेना भाजप युतीमध्ये अलबेल नाही। अंबरनाथ पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली। या सभेत शहर विकासासाठी 300 पेक्षा जास्त विषय मंजुरीसाठी घेण्यात आले होते। याआधी झालेल्या सर्वच सभांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा वाद पाहायला मिळाला होता। संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेनं भाजपला नेहमीच कोंडीत पकडलं होतं। मात्र आता अंबरनाथ पालिकेत शिवसेना आणि भाजपची युती आहे, त्यामुळे शुक्रवारची सभा शांततेत पार पडेल असे वाटत असतानाच संध्याकाळी विकास कामांवर चर्चा सुरू असतानाच शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। नगरसेवकांनी सभागृहातच शिवीगाळ केल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला। त्यामुळे सभा काही वेळासाठी तहकूब करण्याचा निर्णय नगराध्यक्षांनी घेतला। मधल्या काळात वरिष्ठांच्या फोनाफोनीनंतर सभा पुन्हा सुरू झाली। अंबरनाथ पालिकेतील सत्ता संघर्षाचा निकाल मागील महिन्यात लागला। यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गटाला अधिकृत मान्यता दिली। त्यानंतर शिवसेनेने भाजपलाही सोबत घेऊन शहरात शिवसेना भाजप राष्ट्रवादी अशी युती स्थापन केली। त्यामुळे अंबरनाथ नगरपालिका ही विरोधी पक्ष नसलेली राज्यातील एकमेव नगरपालिका ठरली। मात्र ही युती केवळ कागदापुरती मर्यादित असल्याचं कालच्या सर्वसाधारण सभेत दिसून आलं। हायमास्टच्या विषयावरून दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये सुरू झालेला वाद पुढे शिवीगाळ आणि जातीपातीवर येऊन पोहोचला। त्यामुळे भविष्यात अंबरनाथमध्ये महायुतीला तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। किरण सासे, न्यूज अपडेट, अंबरनाथ।